नमस्कार मंडळी, मालिका कट्टा विथ अमृता या मनोरंजक चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. कालच्या भागाची सुरुवात होते. अस्मिता कल्पनाला सांगत असते, सायली आणि अर्जुन कमालच करतात. डेटला गेल्यावर मिरच्या खरेदी कोण करतं? त्यावर कल्पना हसते. विमल पुढे म्हणते, हे फक्त सायली वहिनीच करू शकतात. त्यांना स्वयंपाकघराशिवाय दुसरं काही सुचतच नाही. त्या घरी असल्या की मला करायलाच काही काम उरत नाही. तेवढ्यात राकेश तिथे येतो. तो म्हणतो, येऊ का? अश्विन म्हणतो, ये ना. कल्पना विचारते, आज इकडे कसा काय आलास? राकेश सांगतो, मला प्रताप काकांना भेटायचं होतं. माझ्या एका मित्राला औषधांच्या व्यवसायात उतरायचं आहे, म्हणून काकांशी बोलायचं होतं. कल्पना सांगते की प्रतापराव फॅक्टरीत गेले आहेत. राकेश म्हणतो, मी इथेच थांबतो. कल्पना त्याला बसायला सांगते आणि विमलला चहा आणायला सांगते. अश्विन विचारतो, तुझी वकिलीची प्रॅक्टिस इथे सुरू करणार आहेस का? त्यावर राकेश म्हणतो, हो, तसाच विचार आहे. इतक्यात सायली आणि अर्जुन घरी परत येतात. अस्मिता लगेच विचारते, काय मग? डेट कशी झाली? काय धमाल केली? कल्पना विचारते, कुठल्या रेस्टॉरंटमध्ये गेला होता? अश्विन काळजीने विचारतो, काही तेलकट किंवा तिखट खाल्लं नाही ना? या दिवसांत पटकन ॲसिडिटी होते. अर्जुन आणि सायली एकमेकांकडे पाहतात. राकेश विचारतो, कुठे गेले होते तुम्ही दोघं? अस्मिता हसत म्हणते, अरे नवरा बायको रोमॅन्टिक डेटवर गेले होते. राकेशही हसून विचारतो, अरे वा, मग काय काय केलं? सायली आनंदाने सांगते, खूप मज्जा केली. खूप तुफान पाऊस होता. कल्पना लगेच विचारते, भिजली नाहीस ना? सायली म्हणते, नाही, पण आम्ही मस्त कणसं खाल्ली, तिखट मीठ लावून. अजूनही तोंडाला पाणी सुटतंय. हे ऐकून अर्जुन मनातच घाबरतो. बायको प्लीज, आता वडापाव आणि मिरच्या खाल्ल्या हे सांगू नकोस, नाहीतर मम्मा माझा जीव घेईल. दुसरीकडे आश्रमात कुसुमताई सगळ्यांना चहा आणि खारी देत असतात. तेवढ्यात मधुभाऊ बाहेर येतात. कुसुम म्हणते, तुम्ही बाहेर का आलात? मी चहा आतच घेऊन येत होते. मधुभाऊ म्हणतात, आत पडून कंटाळा आला म्हणून थोडं बाहेर आलो. इकडे सायली बोलून जाते, आम्ही त्यानंतर टपरीवर गेलो. कल्पना आश्चर्याने विचारते, टपरीवर कशाला? अर्जुन लगेच परिस्थिती सांभाळतो. टपरी म्हणजे चहाची टपरी नाही, फुलांचा स्टॉल होता. जवळच देवीचं मंदिर होतं. सायलीला दर्शन घ्यायचं होतं म्हणून फुलं घेऊन गेलो. सायलीही होकार देते. अस्मिता लगेच म्हणते, तुमचे पाय कुठे आहेत? मला पाय धरू द्या. डेटवर जाऊन मंदिरात जाणारे नवरा बायको मी पहिल्यांदाच पाहते. आणि सगळे हसू लागतात. राकेश म्हणतो, सायली वहिनींना एखाद्या चांगल्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन जायचं ना? अर्जुन लगेच म्हणतो, घरच्यांनी बाहेरचं खायचं नाही सांगितलं होतं. आम्ही काहीच खाल्लं नाही. हो ना बायको? सायली हो म्हणते, पण तेवढ्यात तिला ढेकर येतो. सगळे एकमेकांकडे पाहतात. अश्विन विचारतो, तुम्ही खरंच मंदिरातच गेला होता ना? मग ढेकर कसा आला? अर्जुन क्षणाचाही विलंब न लावता म्हणतो, प्रसादाचा शिरा होता. हिने 4-5 वाट्या खाल्ल्या म्हणून ढेकर आला. कल्पना म्हणते, प्रसादच खाल्ला ना? मग ठीक आहे. तेवढ्यात विमल राकेशसाठी चहा घेऊन येते आणि म्हणते, तुम्ही मिरच्या आणल्या ना? द्या, मी पिठल्याची तयारी करते. सायली आणि अर्जुन पुन्हा एकमेकांकडे पाहतात. सायली हळूच म्हणते, मिरच्यांची पिशवी तुमच्याकडे होती ना? मला जरा दमल्यासारखं वाटतंय. मी वर जाऊन पडते. आणि ती अर्जुनला एकट्याला अडकवून वर निघून जाते. कल्पना म्हणते, अर्जुन, दे मिरच्या. अर्जुन अडखळत सांगतो, मार्केटमध्ये मिरच्या घेतल्या होत्या, पण पिशवी तिथेच राहिली. अश्विन वैतागून म्हणतो, हे काय, पैसे दिलेस आणि मिरच्या आणल्याच नाहीस? वरून सायली हे सगळं पाहत असते आणि मजा घेत असते. राकेश मात्र मनात विचार करतो, मी अर्जुन आणि सायलीवर लक्ष ठेवायला आलोय आणि इथे मिरच्यांचंच प्रकरण सुरू आहे. यानंतर अस्मिताला ऑफिसमधून नोकरीबाबत मेसेज येतो. त्याचवेळी राकेशच्या फोनवर कॉल येतो. नंबर पाहून अस्मिताला तो ओळखीचा वाटतो. राकेश फोन घेऊन बाहेर जातो. अस्मिता म्हणते, हा नंबर मी कुठेतरी पाहिलाय, पण नेमका कुणाचा आहे हे तिला आठवत नाही. वर खोलीत सायली आणि अर्जुनमध्ये पुन्हा गोड नोकझोक सुरू होते. अर्जुन म्हणतो, तू तन्वीच आहेस. माझी सायली असती तर मला सगळ्यांसमोर एकटं सोडलं नसतं. त्यावर सायली रागावते, तुम्हाला नक्की कोण हवंय, तन्वी की सायली? अर्जुन लगेच कान पकडून माफी मागतो. मग दोघांमध्ये पुन्हा गोड संवाद होतो. इतक्यात कुसुमचा फोन येतो. ती रडत सांगते, सायली, तू आणि अर्जुन लगेच आश्रमात या. मधुभाऊ बेशुद्ध पडले आहेत. हे ऐकताच दोघेही तातडीने आश्रमाकडे निघतात. खाली डायनिंग टेबलवर कल्पनाने सगळ्यांसाठी सूप बनवलेलं असतं. पण अर्जुन आणि सायली घाईघाईने सांगतात, आम्हाला आश्रमात जावं लागेल. मधुभाऊंची तब्येत बिघडली आहे. घरचे त्यांना काळजीपूर्वक जाऊन यायला सांगतात. राकेशच्या मनात मात्र पुन्हा संशय निर्माण होतो. हे दोघे खरंच आश्रमात जात आहेत की दुसरंच काही कारण आहे? मी यांच्या मागे जाऊ की इथेच थांबू?
दुसरीकडे महिपत साक्षीला व्हिडिओ कॉलवर भक्तांनी दिलेले सोन्याचे दागिने आणि पैशांचा ढीग दाखवत असतो. तो म्हणतो लोकांचा विश्वास जिंकला की तिजोरी आपोआप भरते. तेवढ्यात सचिन येतो आणि म्हणतो, अण्णा, तुम्ही माझं ऐकलंत तर करोडो रुपये कमवाल. महिपतच्या चेहऱ्यावर उत्सुकता दिसू लागते. आश्रमात डॉक्टर मधुभाऊंना तपासून सांगतात की त्यांचा बीपी खूप वाढला आहे. ते मानसिक तणावाखाली आहेत. डॉक्टर स्पष्ट सांगतात, त्यांना कोणत्याही प्रकारचा ताण देता कामा नये. औषधांपेक्षा त्यांना मानसिक शांतता आणि पूर्ण विश्रांती जास्त गरजेची आहे. डॉक्टर गेल्यावर मधुभाऊ म्हणतात, आश्रमाची काळजी सतत लागून राहते. मुलांची फी, औषधं, खर्च, आता हे सगळं कोण सांभाळणार? तेव्हा सायली त्यांचा हात हातात घेते आणि भाऊक होत म्हणते, मधुभाऊ, आजपासून वात्सल्य आश्रमाची संपूर्ण जबाबदारी मी घेते. हे माझं माहेर आहे. या आश्रमाने मला जगायला आधार दिला. आता या आश्रमासाठी जे काही शक्य आहे ते मी करणार. मधुभाऊ म्हणतात, पण तू आता 2 जीवांची आहेस. त्यावर सायली आत्मविश्वासाने म्हणते, तुम्ही ज्या समर्थपणे हा आश्रम सांभाळला तसाच मीही सांभाळेन. अर्जुनही तिच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा देतो. तो म्हणतो, मधुभाऊ, तुमच्या मुलीने एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी कायम तिच्या पाठीशी उभा आहे. सायली पुन्हा एकदा ठामपणे सांगते, आजपासून वात्सल्य आश्रमाची जबाबदारी माझी. मधुभाऊंच्या डोळ्यांत आनंदाश्रू येतात. ते म्हणतात, हा आश्रम जर माझ्या लेकीच्या हातात जाणार असेल तर मला आता कोणतीच काळजी नाही. याचं भावनिक आणि समाधानकारक क्षणी आजचा भाग संपतो. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला? सायलीने घेतलेला हा मोठा निर्णय योग्य आहे असं तुम्हाला वाटतं का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच हटके, सोप्या आणि मनोरंजक मालिकांच्या अपडेटसाठी मालिका कट्टा विथ अमृतासोबत जोडलेले रहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.